तर मंडळी ऐकलास काय मी काय म्हणतंय, मी आज परत काही नवीन लोकांका गडावर घेऊन इलय, तर त्यांका कशी ट्रिप वाटली आता विचारूया. माका हे बरेच दिवस फोन करत होते आणि माका जेंका फिरून दाखवूक सवड नव्हती. मग आज माका वेळ मिळालो तर आज आता त्यांच्याकडनंच तुम्ही ऐका ह्यांका ही ट्रिप ह्याची कशी वाटली ती तुम्ही यांच्याकडनं जाणून घ्या. बोला ताई. नमस्कार. आम्ही कोल्हापूर मधून आलेलो आहोत आणि ही जी छोटीशी ट्रिप आहे ती आमच्या डॅडींनी प्लॅन केली आहे. आणि बेसिकली मला असं सवय नाही जास्त चालायची, पण दादांच्या एनर्जीमुळे ते शक्य झालं. आणि मम्मा सांगतील आता त्यांना कसं वाटलं. नमस्कार. खरं तर आम्ही येताना जे दादांनी आम्हाला मोठ्या मोठ्या दगडातून ती मार्शल अशी, म्हणजे आम्ही पूर्ण डोलत होतो की असं आता कसं हे इकडं, म्हणजे पुढं काय असेल असं प्रत्येक वेळेला आम्ही म्हणत होतो. पण खूप छान दादांनी आम्हाला इतकं सुंदर हे पॉइंट दाखवले. आणि त्यावेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं येऊन हे सगळे किल्ले बांधण्याचं जे धाडस केलं किंवा जे लोकांना सांगितलं की आणि प्रजेचं रक्षण करण्यासाठी म्हणून खूप छान शिवाजी महाराजांनी हे केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वरूप पिळणकर यांना आम्ही बरेच दिवस फोन करत होतो की रांगणा आम्हाला बघायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांगणा किल्ल्याची ही जी जडणघडण स्वरूपदादांच्या तोंडातून ऐकलेली, खरोखर आज आम्हाला महाराजांचा अभिमान आहे आणि तसाच स्वरूपचा पण आहे. इतकी छान त्यांनी आम्हाला गाईडलाईन्स दिल्या इथल्या, कसे महाराजांचे हे सगळे त्यावेळचे येणारे दरवाजे किंवा निंबाळकर वाडा, स्वयंभू आतील मंदिर, पाण्याचे टाके, हे छान इत्थंभूत माहिती आम्हाला आतापर्यंत अशी किल्ल्यांची ह्या मिळालेली आहे. त्याबद्दल मी त्याचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वरूप दादांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की प्रत्येक काही पण ऑब्स्टॅकल्स जरी आले तरी ते तुम्हाला नेहमी गाईड करणारच, त्याच्यात काही वादच नाही. मंडळी, तुमका पण अशा रांगणागडच्या ट्रिपसाठी जर यायचं असला तर आजच माका खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुम्ही पण अशा ट्रिपचो एक अनुभव घ्या, आनंद घ्या. माझ्याबरोबर पाडगाव, त्याचबरोबर रांगणागड फिरण्याचो एक अनुभव काय वेगळोच असा. माझो चॅनल जर तुमका आवडलो असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.